वार्ता न्यूज नेटवर्क 24/7. जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने श्री वीरभद्र प्राथमिक आश्रमशाळा बारादरी मेहकरी फाटा तालुका जिल्हा अहिल्यानगर येथील विद्यार्थ्यांसाठी गणवेश वाटप कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 1 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आले होते. शाळेतील 100 विद्यार्थ्यांना 200 गणवेश तसेच विमुक्त जाती, भटक्या जमाती व ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना गणवेशांचे वितरण करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंत लोढा, राष्ट्रीय मंत्री जैन कॉन्फरन्स दिल्ली, प्रमुख पाहुणे म्हणून कैलास निमाणे मंडल, अधिकारी कर्जत, ॲम्बेकस संचालक दादासाहेब शेळजरके मिठुलाल, नवलाखा संस्थेचे अध्यक्ष मिलिंद फुंदे, प्रवीण गरड उपस्थित होते. संस्थेच्या कामाचे कौतुक करताना लोढा यांनी सांगितले की संस्थेला भविष्यात जी मदत लागेल त्यासाठी मी वेगवेगळ्या दात्यांच्या माध्यमातून सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले. कोठारी यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत विविध सामाजिक संस्थांनी त्यांना 85हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. यावेळी बोलताना कोठारी म्हणाले की या गणवेश वाटप उपक्रमामुळे वंचित व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक बळ मिळणार असून समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी असे उपक्रम हाती घेणे गरजेचे आहे. सहशिक्षक गणेश नागरे सर, भारतकुमार दहीफळे सर, संतोष गर्जे सर, महादेव जाधव, दिनकर चौधरी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संतोष गर्जे यांनी तर आभार मुख्याध्यापक प्रकाश शिंदे सर यांनी मानले आहे. तेज वार्ता न्यूज नेटवर्क, नासिर पठाण, जामखेड. वस्तूसाठी एक चांगल्या प्रकारचं सहकार्य आम्ही सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला करू एवढंच मी या ठिकाणी अभिवचन देतो. आणि आपल्या ह्या चांगल्या कार्याला म्हणजे मला आज खरंच म्हणजे संजीव भाऊचं मी आभार मानतो की अशा ठिकाणी तुम्ही मला आज आणलं. मला वाटलं होतं काहीतरी छोटं मालक बिलकुल आपलं असतं चला काहीतरी, परंतु एवढ्या चांगल्या ठिकाणी की ज्या माध्यमातून आम्ही काम करतो. आमची पंडित दीनदयाळ नागरी सरकारी पतसंस्था आहे, म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय हे नाव तुम्ही ऐकलं असेल की त्यांचं हे की मैं अपने लिए नहीं अपनों के लिए हूं. आणि त्यांचं जे धोरण आहे आज जे मोदी सरकार जे चाललंय महाराष्ट्रात जे देवेंद्र फडणवीस जे सरकार चाललंय की त्यांचं असं होतं की ज्यांची आर्थिक क्षमता नाही परंतु ज्यांची गुणवत्ता आहे आणि जो काही वंचित समाज आहे. आता आमच्या भाषेत आम्ही ती भटके उन्मुक्त किंवा हा महार आहे हा सांबार आहे असं म्हणत नाही. आमच्या भाषेत त्याला विकसित समाज, अशा विकसित समाजाला पुढे आणण्याचं काम पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी तो जो काही मंत्र समाजाला दिलेला आहे ते काम आम्ही करतो. आणि आज मला अशा ठिकाणी आपण आणि एक चांगला म्हणजे मी स्वतःला फार म्हणजे किंवा अशा ठिकाणी मला येण्याची संधी मिळाली तरी माझं भाग्य समजतो. आणि या माध्यमातून 100% फुंदे सर आपण संपर्कात राहू आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत कशी मिळेल ही आम्ही 100% मदत तुम्हाला मिळवून देऊ. तुमच्या या चांगल्या कार्याला आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. आर्थिक नसतील आणि आपल्या सर्वांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हमेशा सच के साथ.